अमरावतीच्या राजकारणात सातत्यानं राणा कडू वाद नेहमीच चर्चेला जात असतो। आज जर आपण पाहिलं तर आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीचा वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिनात बोलताना रवी राणा असे म्हणाले की जे अमरावती जिल्ह्यातले राजकारणी आहेत, खास करून अचलपूर किंवा तिवसा मतदारसंघाचे यशोमती ठाकूर, त्यांनी जर मला घरी चहा प्यायला बोलावलं तर मी जाणार आणि उलट त्यांना देखील मी निमंत्रण देतो, त्यांनी माझ्या घरी यावं। आपल्या सोबत बोलण्यासाठी बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? राजकारणात कायम कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो। आज युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यक्रमात रवी राणांनी वक्तव्य केलं। बच्चू कडू असेल किंवा यशोमती ठाकूर, त्यांनी जर मला घरी चहा प्यायला बोलावलं तर मी जाणार आणि उलट मी असं सांगतोय की त्यांनी देखील माझ्याकडे यावं, अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावं। मतभेद नाही आहेत, द्वेष नाही असं म्हटलं रवी राणा। मतभेद भाग अलग असतो आणि मनभेद हा वेगळा असतो। ही मतभेदापुरती विषय नाही आहे आणि मग त्याच्यामुळं विकासाच्या बाबतीत एकत्र आलो का नाही आलो का आम्ही विकासाच्या सोबतच राहू। आणि मला असं वाटते का मनभेद आणि मतभेद झाले नाही पाहिजे याची काळजी घेऊ। कसं पाहता या वक्तव्याकडे? थेट त्यांनी म्हटलं की चहा प्यायला त्यांनी घरी बोलावलं पाहिजे, मी जाणार आणि त्यांनी देखील यावं। पहिले मन आणि मतभेदाची जी काही किनार आहे ते खतम करून मग चहा प्यायला जाऊ। भाऊ, ज्या पद्धतीनं आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर राणा असे म्हणाले की मला देखील शब्द दिला होता 8 दिवसापूर्वी, पण वेळेवर फडणवीसांनी फोन करून सांगितलं की बा यापेक्षाही चांगलं देऊ, आता सध्या थांबलं पाहिजे। त्यांनी असं म्हटलं मंत्री व्हावं प्रत्येकाला वाटतं। देवेंद्रजी आहे ते आखरी देवेंद्रजी, मला असं वाटतं का त्यांचे शब्द होऊ शकतं का ते एकदम मोठं पद देऊ शकत असेल, मंत्र्यापेक्षा मोठं पद त्यांच्याकडे असेल, कदाचित त्यांच्या डोक्यात असेल, म्हणून त्यांनी थांबवलं असेल का बा हे मंत्री त्यांना काही फार चांगलं नाही, मंत्र्यापेक्षाही मोठं पद त्यांच्याकडे असू शकतं। ते देवेंद्रजीनं सांगितलं नाही पाहिजे का बा ह्या रवी राणांना हे पद दिल्यापेक्षा आम्ही हे मोठं पद चांगलं देऊ त्यांना, अशी वाच्यता करायला काही हरकत नाही। आणि हे गरज सरो वैद्य मरो यांची ख्याती आहे ते। भाऊ, आज भाजपचं अधिवेशन पार पडलं, मोठ्या प्रमाणात अमित शहांनी मार्गदर्शन केलं की पंचायत समितीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार। ATM आहे त्याच्यानं काही विषय नाही ना, ते काय बोलले नाही तरी ते देणारच आहे। ATM हा विषय असा आहे का ATM म्हणतो EVM मध्ये घोळ जर केला तर त्यांना ते त्या सोयीनंच बोलत आहे। EVM त्यांच्या हातात आहे आणि त्यांना ते सहज शक्य आहे। पंचायत समिती काय, ग्रामपंचायत काय, या सगळ्या घ्यायला एक मशीनच कॉपी आहे ना। माणसं असो नसो, मशीन असली म्हणजे झालं। शेवटला प्रश्न, रवी राणांच्या याच्यामुळं काय वाटते भविष्यात होऊ शकते का मनोमिलन, कधी होणार का? ज्या पद्धतीनं मला आमचा काही वाद करायचा आणि आमची काही खानदानी दुश्मनी नाही आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं जे आमंत्रण आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे याच्यात आम्ही काही त्यांची भूमिका जे घेत आहे त्याच्याबद्दल स्वागतच आहे। परंतु मला असं वाटते का चहा पेल्यापेक्षा चहा पिण्याजोगते पहिले होऊन मग आपण विचार करू। चहा पेल्यापेक्षा चहा होण्याजोगते होऊन नंतर विचार करू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। कॅमेरामन साई कायावारसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।